नमस्कार. आपण आपल्या सहकार विषयातील 5वं प्रकरण सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी याचा अभ्यास त्याच्या पूर्वीच्या तासिकांना केलेला आहे. आपण परत एकदा या प्रकरणाची परीक्षेच्या दृष्टीनं उजळणी आपण थोडक्यात आजच्या तासिकेला करणार आहोत. सहकारी संस्थेची हिशेब तपासणी म्हणजे काय, तिचा अर्थ आणि व्याख्या, तसेच हिशेब तपासणीचे जे प्रकार आहेत, हे प्रकार हिशेब तपासणी वर्गीकरण किंवा त्याला अंकेक्षण वर्ग असेही म्हणतात. हे अंकेक्षण वर्ग, हिशेब तपासणी अहवाल आणि हिशेब तपासणीचे फायदे जे आहेत, फायद्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये परीक्षेच्या दृष्टीनं करणार आहोत. ते पास होण्याच्या दृष्टीने, उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने आपल्याला याचा उपयोग होईल. आणि थोडक्यामध्ये हा भाग जो आहे, हे प्रकरण आहे, हे कसं समजून घेता येईल त्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. सहकारी संस्थांची हिशेब तपासणी, त्यालाच लेखापरीक्षण असंही म्हणतात किंवा त्याला एक आणखी शब्द आहे तो म्हणजे अंकेक्षण. इंग्रजीमध्ये ऑडिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी असं म्हणलं, ऑडिट असं म्हटलं जातं. तर सहकारी संस्थां हिशेब तपासणी म्हणजे काय, लेखापरीक्षण म्हणजे काय, कशाला म्हणायचं लेखापरीक्षण? अगदी साधा सोपा अर्थ आहे सहकारी संस्थांचे हिशेब तपासणे. आता सहकारी संस्था या व्यवसाय संस्था आहेत. ही कुठली तरी संस्था एखादं उत्पादनाचं कार्य करीत असते. उदाहरणार्थ सहकारी साखर कारखाना उत्पादनाचं कार्य करतो. ग्राहक सहकारी संस्थेसारखी संस्था वस्तूंचं वितरण करण्याचं काम करते, वस्तू विकण्याचं काम करते. आणि सहकारी पतसंस्थेसारखी संस्था कर्ज देण्याचं काम करते. म्हणजे या ज्या संस्था आहेत त्या संस्था व्यवसाय करतात आणि त्यामुळे सेवांची विक्री करणं, सेवा देणं, याच्यातून संस्थेला पैसा मिळत असतो, संस्थेकडे पैसा येत असतो. आणि वेगवेगळ्या कारणांच्यामुळे संस्थेकडून पैसा जात असतो. त्यामुळे हे जे देण्या घेण्याचे व्यवहार आहेत, येण्याचे व्यवहार, देण्याचे व्यवहार, घेण्याचे व्यवहार, देण्याचे व्यवहार, पैसा घेणं आणि देणं, हे व्यवहार होत असतात. आणि हे जे व्यवहार आहेत, हे व्यवहार संस्थेच्या हिशेब पुस्तकांच्या मध्ये लिहिले जातात. कारण सहकारी संस्था या अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या असतात. आणि त्यामुळे या अनेक व्यक्तींच्या संस्था असल्यामुळे त्याचे जे हिशेब आहेत, ते हिशेब व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे. आणि हे जे ठेवलेले हिशेब आहेत, ज्या हिशेब पुस्तकांच्या मध्ये ठेवले जातात, ती हिशेब पुस्तकं आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी जी विवरणपत्र तयार केली जातात, सेरीज पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक, हे सगळं जे तयार केलं जातं, यामध्ये दाखवलेली जी आकडेवारी आहे, हिशेबासंबंधीची जी आकडेवारी आहे, ती आकडेवारी तपासणं, तिचा पडताळा घेणं, जे व्यवहार, आर्थिक व्यवहार संस्थेनं केले त्याचा पडताळा घेणं, अर्थात पुराव्यांच्या आधारे त्या व्यवहारांच्या पावत्या वगैरे असतात, जमा रकमेच्या पावत्या, खर्च रकमेच्या पावत्या, हे सगळं इतरही कागदपत्र असतात. त्याच्या आधारे त्या हिशेबांचा पडताळा घेणे, हिशेब पडताळणे म्हणजे हिशेब तपासणे. विल्यम यांनी सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीची व्याख्या जी केलेली आहे ती तुमच्या समोर आता स्क्रीनवर आहे. व्यवसायाची आर्थिक स्थिती खरी व बिनचूक दर्शविण्यासाठी
तयार करण्यात आलेला ताळेबंद योग्य पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्याच्या उद्देशाने व्यावसायिक लेखापुस्तकांची, खात्यांची आणि प्रमाणकांची तपासणी करणे म्हणजे लेखापरीक्षण. म्हणजे सहकारी संस्थेने जो व्यवसाय केला त्या व्यवसाय संबंधीची जी आकडेवारी आहे ती हिशेब पत्रकांच्या मध्ये लिहिली, त्याच्यावरून ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक तयार केलं. जो ताळेबंद तयार केला, आर्थिक स्थिती संस्थेची खरीखुरी जी आहे ही ताळेबंदामध्ये दर्शवली जाते किंवा ताळेबंदामध्ये ती असते. ताळेबंदाला आर्थिक स्थितीचा आरसा असं म्हणतात, संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आरसा. त्यामुळे हा जो ताळेबंद आहे हा खरा आहे का, वास्तव आहे का, खरं चित्र दाखवतोय का, हे तपासणं त्या लेखा पुस्तकांच्या आधारे, हिशेब पुस्तकांच्या आधारे आणि जे कागदपत्र आहेत हिशेबाशी संबंध त्याच्या आधारे ते तपासणे, त्याला म्हणायचं लेखा परीक्षण. अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगता येईल, सहकारी संस्थांच्या आर्थिक व्यवहारांचे जे हिशेब आहे, जे हिशेब लिहिले जातात ते हिशेब पुस्तकं तपासणं, हिशेब चूक आहेत बरोबर आहेत त्याची खातरजमा करणे म्हणजे हिशेब तपासणी असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आता आपण हिशेब तपासणी म्हणजे काय ते बघितलं. हिशेब तपासणी, आता हिशेब तपासतो कोण, तर हिशेब तपासणी करण्यासाठी शासनाचा माणूस असतो, शासनानं नियुक्त केलेला अधिकारी असतो, त्याला हिशेब तपासनीस किंवा अंकेक्षक असं म्हटलं जातं. तर हा जो हिशेब तपासनीस आहे तो संस्थेचे हिशेब तपासत असतो. तर आता आपण या ठिकाणी हिशेब तपासणीचे जे प्रकार आहेत, अंकेक्षणाचे जे प्रकार आहेत ते प्रकार आधी आपण बघूया. हिशेब तपासणीचा जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे वैधानिक हिशेब तपासणी. वैधानिक हिशेब तपासणी म्हणजे काय, तर संस्थेचं आर्थिक वर्ष म्हणजे सहकार वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थाने आपले हिशेब पूर्ण करायचे असतात. कायद्यामध्ये तरतूद आहे ते किती दिवसात पूर्ण करायचे वगैरे. त्यानुसार हिशेब पूर्ण झाल्यानंतर जी हिशेब तपासणी केली जाते त्या हिशेब तपासणीला म्हणायचं वैधानिक हिशेब तपासणी. अर्थात ही हिशेब तपासणी जी आहे ही सर्व संस्थांना बंधनकारक आहे. संस्था लहान असू दे, मोठी असू दे, ग्रामीण भागातली असू दे, शहरी भागातली असू दे, कुठलीही असू दे आणि कोणत्याही प्रकारची असू दे, या संस्थांना ही वैधानिक हिशेब तपासणी ही करून घ्यावीच लागते. तर हा झाला पहिला प्रकार. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे निरंतर हिशेब तपासणी. निरंतर, नियमितपणे, सातत्याने, वारंवार जी हिशेब तपासणी केली जाते त्याला म्हणायचं निरंतर हिशेब तपासणी. आर्थिक वर्षातील जे व्यवहार आहेत ते व्यवहार नियमितपणे ठराविक काळाने तपासायचे. आर्थिक व्यवहारांचे नियमितपणे ठराविक काळाने केलेले सखोल परीक्षण म्हणजे निरंतर लेखा परीक्षण, निरंतर हिशेब तपासणी. ज्या संस्था मोठ्या असतात ना, ज्यांचे आर्थिक व्यवहार मोठे असतात, मोठ्या म्हणजे आर्थिक व्यवहार ज्यांचे मोठे असतात, अशा संस्थांचं निरंतर लेखा परीक्षण केलं जातं. तर वैधानिक लेखा परीक्षण जे आहे ते वर्षातून एकदा होतं, वर्षाच्या शेवटी म्हणजे वर्षातून एकदा होतं. आणि या मोठ्या संस्थांचे व्यवहारही खूप असतात. म्हणजे वैधानिक हिशेब तपासणी करताना त्रासदायक होतं ते. मग त्याच्यापेक्षा या अशा मोठ्या संस्थांचं आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा असं वर्षभर दर आठवड्याला एकदा यायचं. अर्थात हे निरंतर लेखापरीक्षण करणारा सुद्धा शासनानं नियुक्त केलेलाच हिशेब तपासणीच असतो. तो येतो आठवड्यातून एकदा येतो किंवा 15 दिवसातून एकदा, त्याचा एक प्रोग्राम असतो त्याप्रमाणे तो येतो आणि ही हिशेब तपासणी तो वर्षभर करत असतो. म्हणजे वर्षभर सातत्याने चाललेलं लेखापरीक्षण असतं, त्याला म्हणायचं निरंतर लेखापरीक्षण.
तिसरा जो प्रकार आहे तो मध्यावधी हिशेब तपासणी. मध्यावधी म्हणजे मध्येच. मध्येच म्हणजे आर्थिक वर्ष सहकारी संस्थेचं 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. म्हणजे हा जो 12 महिन्याचा कालावधी आहे, त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये मध्ये वर्षाच्या मध्ये 2 ताळेबंदांच्या मध्ये म्हणजे एक समजा 6 महिन्यानंतर किंवा पहिल्या 6 महिने संपतात, पहिल्या आर्थिक वर्षाचे पहिले 6 महिने संपत आले की हे लेखापरीक्षण करायचे, हिशेब तपासणी करायची. म्हणजे आर्थिक वर्षाच्या मधल्या काळात ही हिशेब तपासणी केली जाते, म्हणून त्याला म्हटले मध्यावधी हिशेब तपासणी. अर्थात मध्यावधी हिशेब तपासणी का करतात, तर हंगामी नफा शोधून काढण्यासाठी केली जाणारी हिशेब तपासणी, त्याला म्हणायचं मध्यावधी हिशेब तपासणी. अर्थात ही सुद्धा मोठ्या ज्या संस्था असतात ना त्यांचीच ती केली जाते. छोट्या छोट्या संस्थांच्या बाबतीत मध्यावधी हिशेब तपासणी केली जात नाही, तर मोठ्या संस्थांचे व्यवहार मोठे असतात, त्यामुळे मध्यावधी हिशेब तपासणी केली की हंगामी नफा समजतो, तो काढता येतो शोधून, पण व्यवसायाची स्थिती जी आहे ती पहिल्या 6 महिन्यामध्ये काय आहे, अर्धा आर्थिक वर्ष संपत आलेलं आहे आणि आपल्या संस्थेच्या व्यवसायाची स्थिती काय आहे ही समजायला पाहिजे ना. आणि समजून घेण्यासाठी मध्यावधी हिशेब तपासणी केली जाते. मध्यावधी हिशेब तपासणीमुळे ती समजून येते. आणि जर सुधारणा पुढच्या 6 महिन्यात करता येईल ना, म्हणजे या सुधारणा जर करायची असेल तर अशा उपाययोजना, तसं धोरण संस्थेला तयार करता येईल. आणि म्हणून ही मध्यावधी हिशेब तपासणी केली जाते. सगळ्याच संस्थांच्या बाबतीत मध्यावधी हिशेब तपासणी केली जात नाही. मोठ्या संस्थांच्या बाबतीत, ज्यांचे व्यवहार मोठे आहेत अशा संस्थांच्या बाबतीत ही हिशेब तपासणी केली जात असते. ओके. चौथा जो प्रकार आहे ना, अंतर्गत हिशेब तपासणी. अंतर्गत हिशेब तपासणी ही संस्था स्वतः करून घेते. स्वतः करून घेते याचा अर्थ कसा, संस्थेनं स्वतः नियुक्त केलेला हिशेब तपासणीस असतो. संस्था स्वतः हिशेब तपासणीस का नेमते किंवा हिशेब तपासणी अशी करून का घेते, तर काही संस्थांना असं वाटत असतं की आपली संस्था चांगली असावी, आपल्या संस्थेची जी उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट साध्य करता यावीत, चांगला व्यवसाय करावा, नावारूपाला संस्था यावी, संस्थेचा विकास व्हावा, कुठल्याही दोष हिशेबांच्या मध्ये राहू नये, चुका राहू नये. आणि त्यामुळे ह्या संस्था काय करतात, काही संस्था ते आपला एक हिशेब तपासणीस नेमतात आणि त्या हिशेब तपासणीसाला, त्या अंकेक्षकाला हिशेब तपासायला सांगतात. म्हणजे तो हिशेब तपासतो, वर्षभर तो तपासत असतो ते हिशेब. आणि त्यामुळे हिशेबामध्ये असणाऱ्या चुका वगैरे ज्या आहेत, ज्या उणिवा राहिलेल्या आहेत, त्या उणिवा, त्या चुका समजतात. आणि ज्यावेळी मग वैधानिक हिशेब तपासणी केली जाते ना शासकीय अंकेक्षकाकडून, त्यावेळी मग त्या चुका तिथं सापडत नाही. जर चुका राहिल्या तर तो दाखवणार ना अंकेक्षक, त्या तुमच्या चुका आहे. मग त्या वैधानिक हिशेब तपासणी करणाऱ्या अंकेक्षकाला चुकाच सापडता कामा नये. यासाठी ही अंतर्गत हिशेब तपासणी केली जाते. काही संस्था आपले अंतर्गत हिशेब तपासणीस नेमतात आणि त्याच्याकडून अंतर्गत हिशेब तपासणी करून घेतात. तर अशा प्रकारे हिशेब तपासणीचे 4 प्रकार, अतिशय साधे सोपे प्रकार आहेत. वैधानिक हिशेब तपासणी, निरंतर हिशेब तपासणी, मध्यावधी हिशेब तपासणी आणि अंतर्गत हिशेब तपासणी. आपण आता हिशेब तपासणीचे प्रकार पाहिले. आता आपण हिशेब तपासणीचे वर्गीकरण, अंकेक्षण वर्गीकरण किंवा हिशेब तपासणी वर्ग, अंकेक्षण वर्ग असे आपण म्हणू शकतो. आता हिशेब तपासणी वर्ग किंवा हिशेब तपासणी वर्गीकरण म्हणजे काय, तर हिशेब तपासणी ज्यावेळी संस्थेचे हिशेब तपासतो, ते हिशेब तपासून झाले की संस्थेला त्याने जी हिशेब तपासणी केली, ज्या आधारे ती केलेली आहे, तर त्या आधारे तो संस्थेला गुण देतो, मार्क्स देतो. ते मार्क्स कशासाठी द्यावे त्याचे निकष आहेत. त्या निकषांच्या आधारे तो गुणदान करतो आणि या गुणदानांच्या आधारे
संस्थेला अंकेक्षण वर्ग दिला जात असतो. तर हे अंकेक्षण वर्ग जे आहेत ते आपण आता पाहूया. पहिला जो वर्ग आहे तो म्हणजे अ वर्ग. काही संस्थांना अ वर्ग मिळतो म्हणून त्याला म्हणायचं अवर्ग संस्था. अंकेक्षण वर्ग ज्या संस्थांना अ मिळतो ना त्याला म्हणायचं अवर्ग संस्था. आता हिशेब तपासणीसाठी 100 पैकी गुण दिलेले असतात ते. तर या 100 पैकी ज्या संस्थांना 60 पेक्षा अधिक गुण मिळतात, त्याने जे गुणदान केलं ते गुण 60% जर अधिक असतील तर त्या संस्थेला अ वर्ग दिला जातो. अर्थात अ वर्ग ज्या संस्थेला मिळतो ती संस्था चांगलीच असणार, त्या संस्थेची आर्थिक स्थिती उत्तमच असणार. आर्थिक स्थिती या संस्थांची उत्तम असते, थकबाकीचं प्रमाण फार कमी असतं, संचालक मंडळ अतिशय चांगलं असतं, जबाबदारीनं वागणारं असतं, अतिशय चांगली संस्था, आदर्श अशा प्रकारच्या या संस्था असतात, त्यांना अ वर्ग दिला जातो. ज्या संस्थांना 50% ते 59% गुण मिळालेले असतात अशा संस्थेला ब वर्ग मिळतो आणि त्या संस्था या ब वर्ग संस्था म्हणून ओळखल्या जातात. या संस्था फार वाईट असतात असं नाही. या संस्थांची उत्तम आर्थिक स्थिती नसली ते आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असते. काही जे दोष आहेत ते जर त्यांनी दूर केले तर त्या संस्था सुद्धा अ वर्ग मिळवू शकतात. तशापैकी असतात, थोड्या त्रुटी त्यांच्या कामकाजामध्ये असतात, उणिवा असतात आणि त्यामुळं त्यांना ब वर्ग हा मिळतो. थकबाकी सुद्धा थोडी जास्त असते अ वर्ग संस्थांपेक्षा आणि त्यामुळे त्या संस्थांना ही जर थकबाकी कमी केली किंवा आणखी ज्या काही उणिवा आहेत त्या जर दूर केला तर त्यांना अ वर्ग मिळू शकतो. दुसरा जो प्रकार आहे तो क वर्ग संस्था. 35% ते 49% गुण ज्या संस्थेला मिळतात अशा संस्थेला क वर्ग दिला जातो. अर्थातच या संस्थांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. थकबाकी जर कर्ज देणाऱ्या संस्था असतील तर यांची थकबाकी मोठ्या प्रमाणात असते. पतसंस्थांच्या बाबतीत थकबाकी हा प्रश्न असतो. तर त्या संस्थांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. कारभार म्हणजे जो संचालक मंडळ जे कारभार बघते संस्थेच्या ते संचालक मंडळ सुद्धा फार काही करता अशातला भाग नाहीये. जर यांनी काही प्रयत्न केले तर या संस्था सुद्धा ब वर्ग अ वर्ग मिळवू शकतात, नाही असं नाही, पण त्यांनी लवकर सुधारणा करायला पाहिजे आपल्या कामकाजामध्ये. अशा प्रकारच्या या क वर्ग संस्था असतात. आता शेवटचा जो अंकेक्षण वर्ग आहे तो म्हणजे ड वर्ग आणि असा वर्ग मिळवणाऱ्या ज्या संस्था त्या ड वर्ग संस्था म्हणून ओळखल्या जातात. त्यांना 35% पेक्षा कमी गुण मिळालेले असतात. हिशेब तपासणीसाने जे गुण दिले ते 35% पेक्षा कमी असतात. आता 35% पेक्षा कमी गुण मिळाले म्हणजे जवळजवळ त्या संस्था नापासच झालेल्या असतात. हिशेब तपासणीच्या दृष्टीने या संस्था नापास असतात. त्या संस्था आपल्या सभासदांच्या दृष्टीनं लायक नसतात. त्या संस्था फक्त संस्था असतात, कामकाजांचं अतिशय व्यस्त असतं, डबघाईला आलेल्या संस्था आहेत. या संस्थांवरती लिक्विडेटर नेमलेला असतो, ऋण परिशोधक सुद्धा नेमलेला असतो. या संस्थांच्या मध्ये काही जर सुधारणा त्यांनी केल्या तर त्यांना आपला जो कारभार आहे तो सुधारता येईल, नाही असं नाही. नाहीतर त्या बंद करण्याच्या अवस्थेला येऊन पोचलेल्या असतात. अतिशय निष्काळजी अशा प्रकारचं संचालक मंडळ, सभासद सुद्धा निष्क्रिय झालेले असतात. एकंदरीत वाईट अवस्था असणाऱ्या संस्था असतात. तर अशा प्रकारे हे हिशेब तपासणी जो आहे तो जे गुणदान करतो त्या आधारे हे असे अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग हे हिशेब तपासणी केल्यानंतर निबंधकाकडून संस्थांना दिले जात असतात. याला म्हणायचं अंकेक्षण वर्ग. अतिशय सोपा भाग आणि परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा भाग आहे. आता वर्ग जे आहेत अंकेक्षण वर्ग ते आपण बघितले. त्यानंतर आपण बघणार आहोत हिशेब तपासणी अहवाल किंवा अंकेक्षण अहवाल. सहकारी संस्थांची हिशेब तपासणी केली ना, हिशेब तपासणी सांग
की त्यानंतर मग तो त्याचा अहवाल तयार करतो त्या हिशेब तपासणीच्या प्रक्रियेचा. आणि तो जो अहवाल आहे त्याला आपण अंकेक्षण अहवाल असं म्हणतो. हा अहवाल तो निबंधकाला सादर करतो हिशेब तपासणी झाल्याच्या नंतर. या अहवालाचे 2 भाग आहेत. पहिला जो भाग आहे तो सर्वसाधारण अहवाल. साधारणतः या ठिकाणी संस्थेच्या सर्वसाधारण स्थितीचं वर्णन, संस्थेचं नाव, गाव, पत्ता जो काय असेल तो, रजिस्ट्रेशन नंबर, कोणत्या कालावधी करता हिशेब तपासणी केली ते त्यानं नमूद केलेलं असतं. आणि संस्थेची सभासद संख्या, संस्थेचं भाग भांडवल, ठेवी, संस्थेचा राखीव निधी, संस्थेचा नफा तोटा याबाबतची माहिती असते त्या ठिकाणी दिलेली. आणि त्याला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे हिशेब पुस्तकं अद्याप ठेवली आहेत का, सर्व माहिती मिळाली का, अशासारखे प्रश्न असतात, त्याची उत्तर असतात होय नाही वगैरे, असा हा भाग असतो. याला म्हणायचं सर्वसाधारण अहवाल. नंतर दुसरा जो भाग असतो त्याला म्हणायचं दोष अहवाल. या भागामध्ये हिशेब तपासणी करताना हिशेब तपासणीला जे दोष आढळले, ज्या उणिवा आढळल्या, जी नियमबाह्यता आढळली ती या ठिकाणी तो लिहित असतो. तपशीलवार लिहितो तो. जो दोष आहे, तारीख किंवा तो व्यवहार आहे म्हणजे चुकीचा आहे तो, ती चूक लिहितो. ती चूक कशी दुरुस्त करा म्हणजे अर्थात उपाययोजना सुद्धा या दोष अहवालामध्ये तो नमूद करत असतो. आणि हा दोष अहवाल जो आहे म्हणजे संपूर्ण हिशेब तपासणी अहवाल जो आहे तो संस्थेला मिळतो. आणि हा अहवाल मिळाल्याच्या नंतर संस्थेने हे जे दोष आहेत अहवालात दाखवलेले हे दुरुस्त करायचे असतात. आणि त्याचा अहवाल जो आहे त्याला दोष दुरुस्ती अहवाल म्हणतात. तो निबंधकाला सादर करायचा असतो. हा दोष दुरुस्ती अहवाल नमुना ओ मध्ये तयार करावा लागतो. आणि हा अंकेक्षण अहवाल जो आहे तो मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत हे संस्थेनं दोष दुरुस्त करायचे असतात. हा एक भाग आहे. हिशेब तपासणी झाल्यानंतर हिशेब तपासणीस अंकेक्षण अहवाल तयार करीत असतो. आपण आता हिशेब तपासणी म्हणजे काय ते बघितलं, हिशेब तपासणीचे प्रकार बघितले, हिशेब तपासणीचे वर्ग जे आहेत ते हिशेब तपासणीकडून म्हणजे अर्थातच निबंधकाकडून जे दिले जातात ते कोणते ते बघितलं आपण. आणि अहवाल जो असतो हिशेब तपासणीचा त्याचे 2 भाग असतात ते बघितलं आपण. आता ही हिशेब तपासणी जी आहे ती का करायची, कशासाठी करायची, का केली जाते, तर त्याचे जे फायदे आहेत ते फायदे आपण या ठिकाणी बघू. अतिशय सोपे फायदे आहेत. पहिला फायदा आहे संस्थेचे हिशेब बरोबर लिहिले असून ते अचूक आहेत याची खात्री होते. संस्थेचे हिशेब कोण लिहितो, संस्थेचे कर्मचारी लिहितात. तर त्या कर्मचाऱ्यांनी लिहिलेले हिशेब बरोबर आहेत का ते बघायला पाहिजे ना. शासनाच्या माणसाकडून, शासनाने नियुक्त केलेल्या व्यक्तीकडून ते तपासले गेले तर ते आपली खात्री होणार, सभासदांची खात्री होणार, सामान्य लोकांची खात्री होते की संस्थेचे हिशेब बरोबर आहेत. त्यामुळे हिशेब तपासणी करावी लागते. हिशेबातल्या चुका वेळीच लक्षात येतात, चुका टाळण्यासाठी उपाययोजना करता येतात, हाही फायदा आहे. तिसरा फायदा जो आहे तो चुका हिशेबात झाल्या असतील किंवा गैरव्यवहार झाले असतील तर अशा चुका करणारे, असे गैरव्यवहार करणारे जे आहेत कर्मचारी त्यांच्यावर धाक राहतो, त्याला धाक बसतो. अशा चुका करता कामा नये. गैरव्यवहार केला तर अंगाशी येईल, आपल्याला नोकरीवरून कमी केलं जाईल, आपल्याला शासन होईल, ही भीती राहते. त्यामुळे हिशेब तपासणी झाली पाहिजे. संस्थेची खरी जी आर्थिक स्थिती आहे ती समजते. मगाशी व्याख्येमध्ये सांगितले की संस्थेची जी हिशेब पत्रक आहेत, ताळेबंद जो आहे किंवा नफा तोटा पत्रक वगैरे जे आहे ते वास्तव आहेत का, जे ताळेबंदामध्ये आणि नफा तोटा पत्रकामध्ये जी आर्थिक चित्र दाखवले संस्थेचं हे खरं आहे का, त्याच्या खरेपणासाठी हिशेब तपासणी व्हायला पाहिजे आणि ती त्यासाठीच होते. आणि त्यामुळं संस्थेची खरी आर्थिक स्थिती जी आहे ही या ठिकाणी समजते. हा फायदा हिशेब तपासणीचा. सभासदांचं हित तपासलं जातं. अशी मी म्हटलं की सहकारी संस्था या अनेक लोकांनी मिळून स्थापन केलेल्या असतात, सभासदांच्या असतात त्या. आणि या सभासदांनी विश्वासानं हे सगळं संचालक मंडळाच्या हातामध्ये सोपवलेलं असतं. ही जी व्यवसाय संस्था आहे ती, कर्मचारी जे काम करतायत ते सभासदांचं हित लक्षात घेऊन त्यांनी काम करायला पाहिजे. आणि त्यामुळं हिशेब तपास
तपासनीस आणि हिशेब तपासणी म्हणजे सभासदांना सुद्धा आपलं हित जोपासलं जातंय, हिताचं संवर्धन होतंय. आपल्याला आपली संस्था जी आहे ती आपल्यासाठी दीर्घकाळ काम करू शकते याची खात्री होते. त्यासाठी हिशेब तपासले पाहिजे. तसंच संस्था, सहकारी संस्था कर्ज घेतात, म्हणजे कर्ज या सहकारी संस्थांना कर्ज देणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांचा सुद्धा विश्वास बसतो, बरोबर ना? कारण कर्ज घेताना या संस्थांना आपले नफा तोटा पत्रक, आपला ताळेबंद द्यावायचा असतो कर्ज देणाऱ्या संस्थेला. या ताळेबंदावरून, या नफा तोटा पत्रकावरून त्यांचा विश्वास बसतो की संस्थेला कर्ज द्यायला हरकत नाही, द्यायचं की नाही ते ठरवू शकतात. आणि साऊंड पोझिशन मध्ये जर संस्था असेल तर कर्ज देणार, त्याला विश्वास वाटतो दिलेलं कर्ज वसूल होईल. त्यामुळे हिशेब तपासणी झाली पाहिजे. सभासद आणि सामान्य जनतेचा संस्थेवर विश्वास बसतो. तर हिशेब कोणी तपासलेले आहे? त्रयस्थ व्यक्तीनं, शासनानं नियुक्त केलेल्या व्यक्तीने. आणि त्यामुळे ते हिशेब खरे आहे. संस्थेची जी स्थिती आहे या हिशेब पत्रकांच्या मध्ये दाखवलेली ही खरीखुरी आहे. त्यामुळे त्यांचा संस्थेवरचा विश्वास वृद्धिंगत होतो, दृढ होतो विश्वास. आणि शेवटचा भाग म्हणजे शेवटचा फायदा आपल्याला सांगता येईल, हिशेबातील दोष किंवा उणिवा होणार, दोष राहतात, उणिवा राहतात, चुका होतात, जाणून बुजून केलेल्या नसतात, त्या होतात. या चुका ज्या आहेत त्या लक्षात येतात, हिशेब तपासणी लक्षात आणून देतो या चुका, आणि या चुका कशा दुरुस्त करायच्या वगैरे तो सांगतो. म्हणजे त्याबाबत सल्ला मिळतो. हिशेब पुस्तकं कोणती ठेवली पाहिजे, कोणती काही ठेवलेली नसतात ना, माहिती नसतं कुठली ठेवायची, कशी ठेवायची, म्हणजे ती अद्ययावत कशी ठेवायची, त्या बाबतीतही हिशेब तपासणी सल्ला देतो आणि त्यामुळे एकंदरीत संस्थेला त्याचा फायदा होतो. तर असे हे हिशेब तपासणीचे फायदे आपण थोडक्यामध्ये सांगू शकतो. परीक्षेला प्रश्न आला, सहकारी संस्थांची हिशेब तपासणी बंधनकारक असते, तर सहकारी संस्थांची हिशेब तपासणी प्रत्येक वर्षी व्हायलाच पाहिजे, केली जाते. तर हे जे महत्व आहे हिशेब तपासणीचे फायदे जे आहेत ते फायदे आपण लिहिले की या प्रश्नाचं उत्तर अतिशय चांगलं तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे आता आपण या तासिकेला अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण हिशेब तपासणी जे प्रकरण आहे त्या प्रकरणाची उजळणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ समजून घ्या. याच्यासोबत नोट्स पाठवतोय, त्या नोट्स वाचा, फक्त वहीत लिहून घ्यायच्या नाही. अतिशय सोपा भाग आहे हा परीक्षेच्या दृष्टीनं, आणि संक्षिप्त स्वरूपामध्ये दिलेल्या नोट्स आहेत, त्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. अधिक चांगले मार्क्स तुम्हाला निश्चितच मिळू शकतात. धन्यवाद.